मी डॉक्टर सुनील किसन भलकारे, सहयोगी प्राध्यापक, कीटकशास्त्र विभाग, डॉक्टर पंधकर्वे, अकोला। तर या प्रकारे ह्या प्रामुख्याने रस शोषणाऱ्या किडी आहेत। तर आता याचं आपण नुकसानीचे प्रकार पाहिले, त्याची अवस्था पाहिला, त्याचा जीवनक्रम पाहिला, तो कोणत्या काळात येतो ते पाहिलं। आता आपल्याला नियंत्रण कशा प्रकारे करावं, तर शेतकरी बंधूंना नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून नियंत्रण करायचे, जसं मशागती पद्धत, यांत्रिक पद्धत, जैविक पद्धत, म्हणजे आपल्याला एकंदरीत एकात्मिक कीड व्यवस्थापन याच्यावर आपल्याला भर द्यायचा, जेणेकरून आपलं त्याच्यावर होणारा खर्च कमी होईल, आर्थिक फायदा आपल्याला जास्त होऊ शकतो। शेतकरी बंधूंना मशागती पद्धतीमध्ये रस शोषणाऱ्या तसेच बाकी किडींचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जास्ती नत्र खताचा वापर टाळावा। त्यानंतर आपल्याला पेरणी करताना 2 ओळीतील व 2 झाडातील अंतर शिफारसीत ठेवावे। किडींचा जो नैसर्गिक शत्रू आहे त्याला आपण मित्र कीटक म्हणतो, त्याचं संवर्धन होण्यासाठी आपल्याला आंतरपीक घेऊ शकतो। त्यामध्ये आपल्याला मका, चवळी, उडीद, मूग यासारखे पीक आपल्याला निवडायचे आहे। तसेच कपाशी पिकाभोवती झेंडू आणि एरंडी या सापळा पिकांची एक ओळ कडेने लावावी। आणि शेतकरी बंधूंनो, त्यानंतर आपल्याला आपलं पीक जे आहे कपाशी पीक 8 ते 9 आठवडा आपल्याला तण विरीत ठेवायचं आहे, अंतर मशागत करून तण विरीत ठेवायचं आहे। कपाशी पिकाचा खोडवा घेण्याचं टाळावे। कपाशी पेरणीच्या पुढे आपल्याला नांगरणी करणे गरजेचं आहे, जेणेकरून कापूस पिकावर इतर येणाऱ्या किडींच्या ज्या अवस्था जमिनीत राहतात त्यापासून आपल्याला बचाव आपण करू शकतो। त्यानंतर आपल्याला जे शेताच्या आजूबाजूला ज्याचे किडींचे जे यजमान वनस्पती आहे ते जर असले तर ते आपल्याला नायनाट त्याचं करायचं आहे। त्याचप्रमाणे कपाशीच्या हंगामाच्या पूर्वी किंवा नंतर जे कापूस पिकातील आपले जे बाकीचे पिकं आहे, जसं भेंडी आहे, आंबाडी आहे, हे पिकं आपण कापूस पिकाच्या पूर्वी किंवा नंतर घेऊ नये, कारण कापसावर येणाऱ्यावर ते आपल्या ज्या कापूस कुळातील ज्या पिकं आहे बाकीचे भेंडी व आंबाडीसारखे त्याच्यावर येणाऱ्या किडी सारख्या आहे आणि त्याच्यामुळे त्या किडींना लगोपाठ त्यांना अन्न त्यांना उपलब्ध होईल व त्यामुळे आपल्याला कापूस पिकावर आपल्याला जास्त प्रादुर्भाव आढळेल। त्याप्रमाणे मशागती पद्धतीचा आपण वापर करावा। त्यानंतर यांत्रिक पद्धतीमध्ये यामध्ये प्रामुख्याने आता रस शोषणाऱ्या किडींना आपण बोलतो आहे, तर याच्यामध्ये चिकट सापळे वापरले, पिवळे चिकट सापळे, याच्यावर रस शोषणाऱ्या किडी आकर्षित होती। एक जर कीड पाहिली आपण म्हणजे 100च्या पटीने अंडे देते, त्याच्यापासून भरपूर पिल्ले जन्माला येतात। त्यामुळे काय होतं की आपण जरी प्रौढ त्याचा पकडला म्हणजे चिकट सापळ्यावर अडकला तर आपलं पुढचं प्रजनन थांबेल आणि आपल्या पिकाचं आपण संरक्षण करू शकू। त्याप्रमाणे पिवळे चिकट सापळे आपल्याला एकरी 12 ते 24 लावायचे आहे आणि अशा प्रमाणे लावायचे आपल्याला पिकाच्या 1 फूट उंचीवर असले पाहिजे। अशा प्रकारे आपण यांत्रिक पद्धतीचा उपयोग करू शकतो। नंतर आलं जैविक पद्धत। आता जैविक पद्धतमध्ये आपल्याला प्रामुख्याने आपण निंबोळीचा अर्क वापरू शकतो। निंबोळीचा अर्क आता सगळ्यांना घरच्या घरी तयार करू शकतो, त्याच्यापासून आपल्या मित्र कीटकाला काही नुकसान होत नाही, पिका वाढीवर सुद्धा अनिष्ट परिणाम होत नाही आणि कमी खर्चात आपण तयार करू शकतो। आणि निंबोळीच्या अर्कामध्ये निंबोळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कीडनाशक गुणधर्म आहेत, जसे प्रजनन रोधक आहे, भक्षण रोधक आहे, या प्रकारे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे कीडनाशक गुणधर्म असल्यामुळे जर आपण निंबोळीचा अर्क सुरुवातीला वापरला, सुरुवातीला काय राहतं की कीडसुद्धा कमी प्रमाणात राहते आणि त्यामुळे कीटकनाशक वापरून आपल्याला त्याचा आर्थिक फायदा होणार नाही। त्यामुळे सुरुवातीला आपल्याला निंबोळीचा अर्क वापर करणे गरजेचं आहे। त्यानंतर आपल्याला जैविक कीटकनाशक आपण म्हणू शकतो, जसं व्हर्टिसिलियम लॅकॅनी। तर व्हर्टिसिलियम लॅकॅनी जी जैविक बुरशीनाशक आहे, कीटकनाशक आहे, तर ते आपल्या वापरणं योग्य राहील। जैविक पद्धतीमध्ये जे आपण नियंत्रण करतो तर आपल्याला जो पर्याय आहे तो जैविक बुरशीचा आहे, जैविक बुरशीनाशक किंवा जैविक कीटकनाशक आपण ज्याला म्हणतो व्हर्टिसिलियम लॅकॅनी। तर त्याचं प्रमाण किती आहे? त्याचं प्रमाण आहे 5 ग्रॅम प्रति पत्री लिटर किंवा 50 ग्रॅम प्रति 10 लिटर, याप्रमाणे आपण त्याचा वापर करू शकतो। यानंतरसुद्धा आपल्याला पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढलेला दिसून आला, जसं मी सांगितलं की तुडतुड्याचं आर्थिक नुकसानाची पातळी आहे 2 ते 3 तुडतुडे प्रति पान, किंवा एकंदरीत जर पकडलं तर प्रति पान जर तुम्हाला 10 रस शोषणाऱ्या किडी जर आढळल्या तर आपल्याला मग समजायचं आहे की ही आर्थिक नुकसानाची पातळी आहे आणि ते आपल्याला कीटकनाशक फवारणे गरजेचं आहे। मग त्यासाठी आपल्याला पर्याय कोणचा आहे? तर बुप्रोफेंजिन आहे, 25% प्रभावी, ते वापरू शकता तुम्ही। त्यानंतर ॲसेटॅमिप्रिड आहे 20% प्रभावी, 20% ते वापरू शकतो। या प्रकारचे जे कीटकनाशक आपण वापरून आपलं किडींचं नियंत्रण करू शकतो।